आय लव की मला माझ्या आजोबांची आठवण आली। तुम्ही दोन्ही माझे आजोबा आहात। मित्रांनो, हे जे तुम्ही समोर बघतात आहे ना, तर हे आहे खामलिंगेश्वर याला म्हटलं जातं। या समोर इथे कासवाचं दर्शन आणि इथे नंदी महाराज आहेत। आता आपण आलोय समोर जायचं आपल्याला दर्शन घ्यायला। गणपती बाप्पा हे आहेत आपल्या जुन्या गोष्टी ज्या पहिल्याच्या काळात यूज व्हायच्या। लहानपणीच्या या सर्व आठवणी आहेत। हा किती क्वांटिटी आहे बघा। जांभूळ गुलाबजाम आणि हे खाण्यासाठी मित्रांनो एवढे टेस्टी लागतात ना की लहानपणी ना आम्ही अक्षरशः ह्याच्यावरती तुटून पडायचो। बघा एवढ्या क्वांटिटीने यात्रा बोललं ना की एवढी क्वांटिटीने ह्या सर्व वस्तू आल्याच पाहिजे। कारण की हे व्लॉग सुरू होण्याच्या पूर्वीच बोललेलो की ज्या पूर्वीच्या काळी आपण ज्या काही वस्तू वापरायचो ते तुम्हाला ह्या मार्केटमध्ये सर्व गोष्टी मिळतात। तसाच आणि एवढं खोल आहे म्हणजे पहिला कसं ते धान्य वगैरे वाटायचे ना ते ह्या मोसळीमध्येच वाटायचे। 1900 रुपये जसा घेऊ तसा साईज प्रमाणे। गणपती बाप्पा मोरया। सकाळचे वाजले आहेत 5 वाजलेत आणि आपण कुठे निघतोय? आपण निघतोय म्हशाला। म्हणजे म्हसा एक गाव आहे आणि त्या गावात आज इतकी मोठी तुम्हाला यात्रा बघायला मिळणार आहे ना की तुम्ही ना अशा यात्रा ना फार क्वचित बघितली असेल। तर म्हसा कुठे माहिती आहे का? ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यामध्ये एक म्हसा असं सुंदर गाव आहे। मुरबाड पासून ते एक 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे आणि ह्या गावात जी यात्रा भरते तुम्ही बघतच राहतील। ह्या यात्रेत ना मी का चाललोय तर माझं आजीचं घर तिकडे आहे। त्यानंतर माझी आई पण तिथेच लहानाची मोठी झालेली आहे आणि ह्या यात्रेला मी 25 वर्षापूर्वी गेलेलो आणि आज मी 25 वर्षांनंतर पुन्हा या म्हसा यात्रेत जाणार आहे। ब्लॉग सुरू करण्या अगोदर ह्या म्हसा यात्रेत असं काय वैशिष्ट्य आहे की मी अंधेरीवरून ती एवढ्या लांब चाललोय। इकडे ना तुम्हाला रेसिंगचे बैल जे विक्रीसाठी येतात आणि वेगवेगळ्या जातीची जी गुरं असतात म्हणजे म्हैस बैल असे वेगवेगळ्या जातीचे ना तुम्हाला क्वालिटीचे बैल आहे ना म्हशी वगैरे ना ते तुम्हाला ह्या यात्रेत बघायला मिळणार आहे। अशी यात्रा मी कधी शूट नाही केली। त्यानंतर जुन्या काळात वापरात येणाऱ्या गोष्टी म्हणजे जे पूर्वी आपले आजी आजोबा वगैरे जे काही स्वयंपाकासाठी वगैरे अशा किती आणखीन गोष्टींसाठी ज्या वस्तू वापरायचे ना या यात्रेत तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि ज्या गोष्टी मी पण कधी पाहिल्या नाहीयेत किंवा तुम्ही पण देखील पाहिल्या नसतील त्या देखील तुम्हाला ह्या यात्रेत बघायला मिळणार आहे। इथं सेकंड टाइम चाललेलो असं ही यात्रा बघायला आणि शूट करायला फर्स्ट टाइम चाललोय। तर तुम्ही देखील माझ्यासोबत त्या म्हसा यात्रेत फिरतात आहे असं तर तुम्हाला फील होणारच आहे आणि आपल्या या कॅमेराने आपण दाखवणार आहे पहिल्यांदाच म्हसा यात्रा आपल्या स्टाईलमध्ये। तर आता काय करूया फटाफट निघूया आणि एन्जॉय करूया म्हसा यात्रा ऑन रवीचा। आता मी आहे कुठे माहिती का? आता मी आहे आपल्या लाडक्या एसटी मध्ये आहे आणि एसटी चालू झालेली आहे। मित्रांनो तुम्हाला हा रस्ता बघा, हा म्हशाला जाण्याचा रस्ता आहे। तर रस्ता इतका जबरदस्त आहे ना काय विचारू नका। कॅमेरा काढावाच वाटला मला आणि आजूबाजूची गावं पण इतकी सुंदर आहे ना, आजूबाजूला हिरवळ पण आहे। चालले कुठे? म्हसा यात्रा सगळे म्हशाला चालले, सगळे म्हशाला। सो फायनली आपण कुठे आहोत तर आपण आहोत म्हशाला। सकाळी 5 वाजता आपण घरातून निघालोय आणि आता पोहोचले आपण म्हशाला। मुरबाड वरून तिथून एसटी आली आणि इथे तुम्हाला पार्किंगच्या सगळ्या सुविधा आहेत आणि हा आहे तो भव्य असा गेट। या गेटमधून आपल्याला एंट्री मारायची आणि इथूनच सुरुवात होते म्हशाच्या यात्रेला आणि जो काही बाजार वगैरे जो काही माहोल आहे तो इथेच तुम्हाला पाहायला मिळणार आहे। पुढे तुम्ही माझ्यासोबत ह्या म्हशा यात्रामध्ये आहात असं तुम्हाला फील होणार आहे। तर इथे जसं आतमध्ये आलो ना इथे तुम्हाला असं सगळे आता लाईनीमध्ये दुकानं लागायला सुरुवात झाली आहेत। आम्ही एकदम अर्ली मॉर्निंग आलोय कारण की दुपारनंतर मे बी गर्दी वगैरे होऊ शकते आणि संध्याकाळी तर विचाराची सोयच नाही इतकी गर्दी असेल। पण आता आतमध्ये आलेलो आहे। जसं आम्ही आतमध्ये आलो ना तर आमची नजर पहिला गेली गॉगल वरती आणि हे सर्व गॉगल आहेत ना 50 रुपये एकदम होलसेल भावात आहेत आणि तुम्ही कुठलाही कलर घ्या 50 रुपये तुम्हाला गॉगल मिळतात आहे। ते बघा काय दिसलं मला। तर जसं आम्ही आलो ना आतमध्ये तर आम्हाला हे असे तवे हे सब लोखंड काय रे क्या प्राइस आहे इसका? 500-600 तर 500-600च्या रेंज मध्ये तुम्हाला असे लोखंडाचे तवे बघायला मिळतील। आणि इकडे बघा ही चूल आहे
मध्ये फक्त तुम्हाला कोळसा टाकायचा आहे. म्हणजे ही कुठे पोर्टेबल होऊ शकतो, आपण कुठे घेऊन देखील जाऊ शकतो. पिकनिक वगैरे कुठे काय असेल तर हिचा वापर चांगला होऊ शकतो. आणि इथे मस्तपैकी असे तुम्हाला तवे वगैरे बघायला मिळणार, सगळे लोखंडाचे आहेत. जर तुम्ही इथून आहे ना कढाई वगैरे घेतील ना, कुठल्याही दुकानातून कढाई घेतील ना, तर चुंबक विचारा तिकडे, आणि चुंबक विचारले ना तर तुम्हाला कळेल हे लोखंडाचं आहे की नाही. कारण की बघा हे चिटकते ना, म्हणजे हे लोखंडाचं आहे. म्हणजे घेताना तुम्हाला कन्फर्म होईल, नाही तर लोखंड सांगून दुसरं काही देऊ शकते. बघा हा लोखंडाचं आहे. 300-250 हे सब रेंज आहे. बघा समोर गेट मधनं आलात ना तर इकडेच या मित्राचं दुकान आहे. इथे मला अजून काही सुंदर अशा मूर्त्या दिसल्या. वाव, काय फिनिशिंग आहे. सगळं बैंकेट 800 रुपये जोड़ी बोलता थे. 700 लिया, अगर लेना हो ईमानदार दादा 700 रुपये लगा दो. 800 रुपये बोलते हैं. 350 का एक दे दूंगा. 700 कौन सा भी? ये आपने ये अभी वो बोला हो ना 350 रुपये बोल रहे. जोड़ी लेओगे 700 लगा. जोड़ी 700 रुपये दाम को. और ये वाला लेओगे ना, ये कम का. ये जोड़ी 500 का है. ये 500 रुपये जोड़ी. ये 400 रुपये जोड़ी. ये 400 रुपये जोड़ी. 100 रुपये का है. ओके. ये वाला 100 का जो है छोटा वाला. अच्छा हाँ ये वाला 350 का स्टैंड है. हाँ ये वाला 180 का बंच है. ये 350 का है, 250 का है. हाँ ये सब 180 वाला है. ये 260 रुपये का आएगा. वैरायटी चाहिए तो अलग अलग तरह का है. हे बघा इथे ना मला एक गोष्ट अशी दिसली, हे फॅन्सी आहे बघा. हे जे तुम्ही बघता ते ना हे कॉर्नर्स आहेत. म्हणजे आपण याच्यावरती बोलतो ना, आपण बाथरूम मध्ये वगैरे ठेवतो ना साबण वगैरे ठेवण्यासाठी, किंवा ह्याला तुम्ही मल्टिपल गोष्टीसाठी पण यूज करू शकता. पण इथे कोण आहे नाही प्राइस सांगायला, त्यामुळे काय प्राइस काय आपल्याला माहिती नाही पडत आहे. पण असे एकदम तुम्हाला वेगवेगळ्या अशा कलर डिझाईन मध्ये हे असे कॉर्नर्स मिळतील, किंवा आपण कप वगैरे ठेवू शकतो किचन मध्ये, असं माउंट वगैरे करायला आहे. आणि हे कॉर्नर्स आहेत, हे जे दिसतात ही लाईन, ही कॉर्नर्सची लाईन आहे. आपण एसटीने त्या साईडला उतरलो आणि तिथून बघा आपण बाजार दाखवत इथपर्यंत आलो. आणि असा एक छोटासा चौक लागतो, ते बॅरिकेड्स लागले, तर इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं. आणि ह्या साईडलाच आहे मंदिर आहे, तर मंदिरात जायचं आपल्याला दर्शन घेण्यासाठी. अजून सकाळ सकाळ आहे ना, आता अजून कसे सगळेजण दुकानात लावतात, ते प्रिपेरेशन चालू आहे. नंतर तुम्ही बघतील ना, हा जो तुम्हाला स्पेस दिसतो ना, आता एम्प्टी दिसतोय ना, मोकळा दिसतोय ना, हा नंतर इतका भरला जाईल ना, संध्याकाळी रात्रीचं तर विचारू नका, इतकी गर्दी असेल. तर इथे असे वेगवेगळे तुम्हाला दुकानं बघायला मिळतील. चप्पल वगैरे आहे, वेगवेगळ्या खाऊ आहेत, ठिकठिकाणी तुम्हाला असे तवे वगैरे पाहायला मिळतील. अजून तर आम्ही आतमध्ये चाललोच आहे. जशा जशा ज्या गोष्टी आपल्याला युनिक बघायला मिळणार, वेगळे पण बघायला मिळणार, ते तुम्हाला मी सगळं दाखवत जाईल. इथे बघा मस्तपैकी छोटे छोटे पोलपाट लाटणे आहेत, आणि तेच विळी आहे, आणि आपले हे लोखंडी तवे, आणि ह्या गरमागरम भजी वगैरे. तर मंदिर इथून किती लांब आहे माहिती नाहीये, आपण चालत चाललोय. आणि हे असं आहे, मशाची यात्रा आहे ही. जसं आपण एसटी मधून त्या साईड त्या रस्त्याने उतरलो आणि आपण असं सरळ चालत आलो, आणि तो एक छोटासा आपल्याला चौक लागला. तिथे विचारलं आपण की देव मंदिर कुठे, तिथून लेफ्ट मारला, आणि लेफ्ट मारत असं आपण चालत आलो ना, तर तुम्हाला आता खरं हे यात्रेचं स्वरूप आहे ना, ते इथे पुढे आल्यावर दिसेल. तर इथे असे मोठे मोठे पाळणे लागले, जायंट व्हील आहे इथे, आणि इथे आहे मोदका कुवा वगैरे आहे. तर आपल्याला काय करायचं, अजून आतमध्ये जायचं आहे. तुम्ही इथूनच बघू शकता गर्दी किती आहे, बापरे. आणि मग पुढे कसली गर्दी असेल. तरी बघू शकता एवढी गर्दी आहे. आताशी सकाळचे 9च वाजलेत, पण जसा जसा टाइम जाईल ना, तशी ही तुफान गर्दी वाढत जाईल. बापरे, खूप हाईट आहे.
आणि इथे समोर बघतील तर हा आहे मोदका कोवा. हा मी कधी पाहिला नाही. हा आहे मोदका कोवा आणि तिकडे पण मोदका कोवाच आहे. तर इथे सर्व ब्लँकेट्स वगैरे, गोधड्या वगैरे ह्याची सगळी खूप सारी दुकाने, जॅकेट्स वगैरे आहेत. त्याच्यानंतर जे घरगुती सामान आपल्याला प्लेट्स वगैरे झाले, ह्या सर्व खूप गोष्टी आहेत. आपण यात्रा तर पूर्ण एक्सप्लोर करतोच आहे, पण आपण पहिला ना मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया आणि मग पुन्हा काय काय असणार आहे ह्या यात्रेमध्ये ना ते तुम्हाला दाखवत होतो. पहिला मी बोललो आपण थोडंसं बघून घेऊया आणि मग तुम्हाला दाखवूया. तर आता आपण पहिला दर्शनासाठी जाऊया. श्री क्षेत्र खामलिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट म्हसोबाची यात्रा आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत करत आहे. आपल्याला जायचंय समोर आणि देवाचं दर्शन घ्यायचं. चला या आतमध्ये जाऊया. तर आता आपण काय करूया, पहिलं दर्शन घेऊन येऊया आणि मग ही यात्रा एक्सप्लोर करूया. कारण की नंतर मग ना पूर्ण गर्दी होऊ शकते. तर त्यासाठी आपण काय पहिलं दर्शन घेऊन येऊया. इकडे आलात तर तुम्हाला सगळं असं बोलतो ना, खाजा वगैरे जे आपण प्रत्येक यात्रेत बघतो, तर ते सर्व तुम्हाला गोष्टी पाहायला मिळतील आणि तुम्ही घेऊन जाऊ शकता. समोर आहे मंदिर. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे का जे आपण 90 बोलतो तर आपण 100% पूर्ण होत. ते येत्या 15 दिवस चालते, 13 तारखेहून चालू झाले. महाराष्ट्रामधून येतात, केरळमधून येतात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, MP वर लोक येतात. किती दिवस कधीपर्यंत आहे यात्रा ही? आता ही यात्रा कमीत कमी 15 दिवस चालेल. आणि यावर्षी गर्दी कशी आहे? गर्दी यावर्षी थोडी कमी वाटते. कमी वाटते थोडीशी. मित्रांनो, हे जे तुम्ही समोर बघतात आहे ना, तर हे आहे खामलिंगेश्वर याला म्हटलं जातं. आणि ही जी तुम्हाला सगळी गर्दी दिसते ना, सगळे भाविक आहेत ना, आपल्या मनातल्या इच्छा देवाकडे बोलल्या जातात आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणजे ते लोक तळी भरली जाते. बरोबर. मग जेव्हा त्यांचा नवस पूर्ण होतो आणि ही यात्रा जेव्हा सुरू होते त्याच्या दुसऱ्या दिवशी हा नवस फेडण्याची प्रथा आहे. आणि ही जी तुम्हाला पूर्ण गर्दी दिसते ना, ही नवस फेडण्याचीच गर्दी आहे. आणि तिथून ही रांग नवसाची पूर्ण रांग आहे. आणि समोर आहे हे म्हसोबाचं मंदिर आहे. हे मंदिर वगैरे सुंदर मस्त एकदम. दर्शन करायला जाऊया आतमध्ये, मंदिरात जाऊया. आम्ही आलोय मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहे. हा आहे मित्रांनो मंदिराचा परिसर आहे आणि हे आहे समोर मंदिर. चला दर्शनासाठी जाण्याचा मार्ग तर हा आहे. असा इथून जायचंय दर्शनासाठी. चला आतमध्ये आलोय. मी पहिल्यांदा आलोय ना, तर खूप बरं वाटतंय मला इकडे आलोय. तर इकडच्या वाईब्स आहेत ना खूप छान आहे. मन खूप प्रसन्न झालं. 25 वर्ष, हा रे 25 वर्षांनी आलोय. बरं वाटलं. हा हा बरं वाटलं जरा. चला इकडून चला अशी लाईन आहे. चला हॉलमधनं आपण आलो बाहेर. आता आपण इथून जायचं आतमध्ये. समोर आहे कळस आहे मंदिराचा. हा काय भारी वाटतंय. चला आज जाऊया. खूप म्हणजे खूपच बरं वाटतंय. हे छान आहे उलट. हा या या. चला काका बोलतात आम्हाला पण घ्या व्हिडिओ मध्ये. बरं वाटतंय. समोर जायचंय खाली. गणपती बाप्पा मोरया. पोचलो आहे आम्ही, आतमध्ये पोहोचलो आहे. समोर आहे गाभारा आणि तिकडे आपल्याला जायचं दर्शन घ्यायला. काय नाही लाईन नाही जास्त, पटकन आलो. उलट थोडीशी लाईन, एक अर्ध्या तासात होईल आमचं दर्शन. समोर आपले गणपती बाप्पा. जसं आपण आतमध्ये आलो समोर आपल्याला होतंय गणपती बाप्पाचं दर्शन होतंय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सो हे मित्र आपल्याला भेटलेत. मगाशी तू कुठला बोललो? खांबाडी गावचे आपल्याला मित्र भेटलेत.
समोर इथे कासवाचं दर्शन आणि इथे नंदी महाराज आहेत. आता आपण आलोय समोर जायचं आपल्याला दर्शन घ्यायला. मस्तपैकी दर्शन घेऊन आलो आणि दर्शन पण लवकर झालं कारण की रांग आहे ना कंटिन्यू चालत होती. म्हणजे ना इकडचं मॅनेजमेंट आहे ना ते खूप चांगलं आहे. प्रत्येक ठिकाणी ना सेवेकरी होते, त्यामुळे ना रांग आहे ना म्हणजे लोक आहे ना कुठे असे थांबून नव्हते राहत. त्यामुळे ना रांग फटाफट जात होती पुढे आणि मन प्रसन्न झालं कारण की 25 वर्षांनी मला फायनली या देवळात आलं आणि देवाचं दर्शन झालं. आणि अजून तर आम्हाला भरपूर फिरायचं आहे. तर आपण जाऊ घोंगडी मार्केटला. तिकडे घोंगडी मार्केट आहे, तिकडे जाऊया. चला चला आता आपण जाऊया ते घोंगडी मार्केट आणि मिठाईचं पण मार्केट आहे इकडे. बापरे, गर्दी वाढत चालली आहे. जसा जसा टाइम होत चाललाय गर्दी इथे वाढत चालली आहे. हा हे मिठाई मार्केट आहे. हातोली हातोली आणि हे जांभूळ जामून गुलाबजाम आणि हे खाजे स्पेशल स्पेशल. आणि हे जे गुलाबजाम दिसत आहे ना हे हा जांभूळ गुलाबजाम बोलतात आणि हे खूप फेमस आहेत आणि खूप टेस्टी लागतात. ते काय बनते? तेच बनते, ते पण तेच बनते. अच्छा हे जांभूळ बनतात. अच्छा, हे जांभूळ बनतात. हे बघा जांभूळ गुलाबजाम आणि हे खाण्यासाठी मित्रांनो एवढे टेस्टी लागतात ना की लहानपणी ना आम्ही अक्षरशः ह्याच्यावरती तुटून पडायचो. आणि इकडे सगळे असे बनवतात. तो आज पहिल्यांदा मी बघितले, लहानपणी खाल्लेले. आज मी फर्स्ट टाइम बघतोय की कसं बनवलं जातं ते. तुम्ही काय करता इकडे? बनवतो मला. अच्छा, तुम्ही बनवता? कुक आहे तुम्ही? हो. अच्छा, हे कुक आहेत आणि हे ह्यांच्यापासूनच हे असे पदार्थ गोड गोड पाहायला मिळतात, आपल्याला बघायला मिळतात. हे अशी गेली, याचं फटाफट काम होतं. आणि ही जो पदार्थ आहे ना मित्रांनो हा आहे हातोली. हा किती क्वांटिटी आहे बघा, बघूनच एकदम टेस्टी वाटते. तर मित्रांनो आपण जे गुलाबजाम बघितले ना ते होते जांभूळ गुलाबजाम आणि जो राऊंड मध्ये तुम्ही पदार्थ बघितला ना त्याला म्हणतात हातोली असं बोललं जातं. पहिल्यांदा म्हणजे बनवताना देखील आम्ही बघतोय तर त्यामुळे मला ह्याची टेस्ट माहिती आहे कारण की खूप फेमस आहे. मला पप्पा पण बोलले येताना की घेऊन ये. आम्ही तिथे टेस्ट देखील केली आणि आता पुढे आलोय. आणि इकडे बघा बापरे, इथे एवढे पदार्थ लागलेत ना की बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. हातोली, गुलाबजाम, मुरुड आणि चंद्रकला. चंद्रकला ना हे मुरुड असं बनलं जाते मिठाई. काय बघा मित्रांनो किती क्वांटिटी मध्ये बनलं जाते ते आपण मगाशी बघितलेले ते गुलाबजाम आहेत. हे हातोळी आहे आणि एकदम म्हणजे एकदम टेस्टी आहे. बघा एवढ्या क्वांटिटीने, यात्रा बोललं ना की एवढी क्वांटिटीने ह्या सर्व वस्तू आल्याच पाहिजे कारण की हे जसे जातात ना तसे ते लोक ते लगेच संपतात. चला आपल्याला कसं बनतंय म्हणजे ह्या गोष्टी आपण खातो पण त्या कशा बनल्या जातात. आणि यात्रा बोललं की एवढ्या क्वांटिटीमध्ये ते बनवणार. जसे ते लोक इथे काउंटरला लावतील ना तशा त्या संपल्या जातात. म्हणजे विचार करा काय डिमांड असेल या पदार्थांना. चला इकडे सगळीकडे अशीच तुम्हाला दुकानं पाहायला मिळणार. इकडे खाजा वगैरे आहे, लाल खाजा आहे, व्हाईट आहे. ह्याला काय म्हणतात दादा? पेठा. आणि हे खाजाच आहे ना? खाजा. हा पण खाजा. लालचेव. बापरे किती प्रकार आहेत. पूर्ण दुकान बघा मिठाईने भरले. आपल्याला माहित पण नसेल एवढे ही मिठाई आहे. हा होता स्वीट बाजार होता म्हणजे स्वीटची लाईन होती ही पूर्ण. आता आपण जाऊया घोंगडी बाजारामध्ये. हा हे आहे घोंगडी मार्केट आहे. ते होतं स्वीट मार्केट होतं. हे बघा इथे तुम्हाला ना वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे आपण जुन्या आपण बोललो ना मी तुम्हाला व्लॉग सुरू होण्याच्या पूर्वीच बोललेलो की ज्या पूर्वीच्या काळी आपण ज्या काही वस्तू वापरायचो ते तुम्हाला ह्या मार्केटमध्ये सर्व गोष्टी मिळतात. तर घोंगडी हा त्यातलाच प्रकार. आणि हे कसं ही यात्रा जी असते ना ही थंडीमध्ये सुरू होते तर त्यामुळे तुम्हाला इथे जे थंडी सीझनमध्ये जे आपण कपडे बोलतो ना स्वेटर्स वगैरे हे सर्व तुम्हाला ह्या मार्केटमध्ये मिळून जाते. आणि इथे घोंगडी भरपूर प्रमाणात आहेत. घोंगडी आहेत असे तुम्हाला चादरी वगैरे मिळतील, बेडशीट मिळतील. घोंगडीची तर दुकानं भरपूर आहेत. बघा इकडे तुम्हाला असे हे ब्लँकेट्स वगैरे मिळतील. काय प्राइस काय रे? एका चादरीची हा 850 ला 2 आहे. 850 ला 2. आणि सोलापूर चादर मयूरची सोलापूरची चादर. अच्छा. आणि घोंगडी मार्केट आहे. हा पण भाव कमी होतो की नाही? होते कमी जात कमी होतं ना. म्हणजे हे सर्व एकच प्रकारचे का वेगवेगळे? वेगळे वेगळे आहे. आणि ह्याचं
हे ब्लँकेट आहे पातळवाले. पातळवाले ब्लँकेट. हो. ह्याची किंमत हे 550ला. 550ला. आणखीन दुसरं काय व्हरायटी? हे ब्लँकेट आहे, कम्फर्ट आहे, रजाई. रजई. आणि ह्याची 850 रुपये. 850. वॉशेबल असते. अच्छा. पण जे पण चांगले राहते. रेट सांगितले ते म्हणजे कमी जास्त होऊ शकतात ना? सांगायचे आहे, हा. ते सांगत. ओके. कारण की ह्या कशा जुन्या वस्तू आहेत ना, ह्या वस्तू लोकांना माहीत पाहिजे आणि त्या आपल्या पुन्हा आल्या पाहिजेत वापरामध्ये. हे बघा, घोंगडी इथे बनवली जाते. आजी आहे, आजोबा आहेत आणि हे इथे असे घोंगडी बनवण्याचं काम करतात. आहे म्हणजे इकडच्या ज्या वस्तू ज्या आपण बघतो ना, म्हणजे ह्या यात्रेमध्ये तुम्ही आलात ना, तर ह्या ज्या जुन्या आपले आजी आजोबा म्हणजे जे जुन्या काळात ज्या गोष्टी आपण यूज करायच्या, ह्या यात्रेत तुम्हाला अशा बऱ्याच वस्तू पाहायला मिळतात. आणि बघा ना, आजोबा आहेत आणि आजी आहेत, त्या इथे ह्या घोंगड्या बनवतात देखील आहे. म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर इथे घोंगड्या बनवल्या देखील आहेत. म्हणून ह्या अशा ज्या आपल्या जुन्या काही पारंपरिक ज्या गोष्टी आहेत ना, त्या पुन्हा आपल्या घरोघरी पोहोचल्या पाहिजेत. यात्रेत आलो ना, तर हे 2 आजोबा भेटले आणि हे टिटवाळ्याचे आहेत, बरोबर. आणि हे पण यात्रेमध्ये खरेदी करायला आलेत. तर मी जेव्हा पण अशा जुन्या म्हणजे आजोबांना म्हणजे भेटतो ना, तर मी त्यांना स्वतः जाऊन हात मिळवला आणि मी म्हणालो की मला माझ्या आजोबांची आठवण आली. तर तुम्ही दोन्ही माझे आजोबा आहात, ते पण या यात्रेमध्ये आलेत, खरेदी करणार. आता काय खरेदी करणार तुम्ही? घोंगडी ब्लँकेट खरेदी करायला आलेत आणि आपण पण बरोबर त्याच शॉपमध्ये आहोत. आणि आपण काय करूया, आता आतमध्ये जाऊया शॉपच्या. या अकलूज पंढरपूरवरून आलेत. आणि म्हणजे घोंगडीमध्ये असे किती प्रकार आहेत म्हणजे इकडे? घोंगडीमध्ये लहान मोठी साईज, बाळलोकर आहे, मोठ्या मेंढराची आहे. अच्छा. जेन आहे, जान आहे, आसन आहे. आणि ह्या सगळ्या इथेच बनवल्या जातात? हा, कोल्हापूर बनवून आणता? हा, तिकडे बनवतात, इकडे घेऊन येतो आम्ही. आणि ह्याची किंमत काय चालू होते? कमीत कमी जास्तीत कमीत कमी 300, 500, 700, 900 क्वालिटी बघून असतो ना. क्वालिटी बघून लहान मोठी साईज असते. सिंगल पूजासाठी चालते घोंगडी. सिंगल पूजासाठी चालते. सिंगल पूजेसाठी वगैरे जातात. आणि ह्याची किंमत काय? ह्याची 500 रुपये आहे. 500 रुपये. हो. आणि हे कुठल्या मटेरियल पासून वगैरे बनवलं जातं? मेंढराची लोकर. अच्छा. आणखीन दुसरा कुठला प्रकार आहे? ही लहान साईज आहे, दुसरी मोठी. ही लहान साईज आहे. ही मोठी साईज. ही मोठी साईज आहे. ही मोठी साईज आहे. अच्छा. आणि ही पण मेंढराच्या ह्याच्यापासून मेंढराची लोकर आहे. ही हातला कामराला दोन्ही कामाला. अच्छा. देवाची पूजा करायला, तळी उचलायला, सगळ्याला. आणि ह्याची किंमत काय? ही सांगा 750. 750. आणि आपण म्हणजे कोणी आला तर म्हणजे भाव कमी होतो ना? हा, भाव कमी होतो. तो फक्त सांगायचा भाव असतो. सांगायला 700, 900 असतो. अच्छा. आणखीन दुसरा कुठला? ही व्हाईट वाली? ही व्हाईट वाली ह्यामध्ये 2 क्वालिटी आहे. ही मोठ्या मेंढराची आहे आणि ही बारीक पिल्लाची आहे. अच्छा. ही मोठ्या मेंढराची आणि ही बारीक पिल्लांची आहे. 1600 रुपये चांगली क्वालिटी. अच्छा. ही क्वालिटी पण चांगली वाटते. 1600 रुपये. खोल जरा हिला. पिल्ल्याची आहे. क्वालिटी एकदम चांगली वाटते. ही 1600 रुपये. आणि जरा हेवी मटेरियल वाटते. ही बारीक पिल्ले आहे, 6 महिने पिल्ल्याची आहे. अच्छा. त्याची लोकर जास्त होते ना? आणि ऊब जास्त असते. ऊब जास्त असते म्हणजे थंडीत अजिबात थंडी नाही वाजणार. तर हीच तर खासियत होती आपल्या जुन्या गोष्टींची. आणखीन एवढं हे सेम आहेत ना त्या? ही एक वेगळी दिसते. ही तशीच आहे, सेम आहे ना? हात मागावचे. ह्या आहेत आपल्या जुन्या गोष्टी ज्या पहिल्याच्या काळात यूज व्हायच्या, पण अजून माझ्या घरी देखील आहेत. इथे तुम्हाला तशा गोष्टी, जुन्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इकडे मिळून जातात. हो. जसं आपण ते खलबत्ता वगैरे बोलतो, जो दगडाचा वगैरे, तो पण आपल्याला इकडेच असं म्हणजे मिळतोय. मी बघितलं येताना. हां, लाकडाचा आहे वगैरे, पाटा वरवंटा आहे. ते अशा सगळ्या जुन्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या आपल्या यात्रेमध्ये मिळून जातात. चला, थँक्यू सर्वांना काका. आजोबा म्हसोबाच्या नावाने ही यात्रा भरली जाते आणि निश्चितपणे महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून खूप मोठ्या जनावरांचा बाजार या ठिकाणी भरत असतो. खामलिंगेश्वरच्या आशीर्वादाने ही यात्रा ग्रामपंचायतीचे आमचे सरपंच असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, ग्रामस्थ असतील, नागरिकांना ज्या सुविधा पाहिजे त्या देण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो. आणि चांगल्या प्रकारची व्यवस्था देऊन नागरिक आनंदाने येऊन या ठिकाणी या यात्रेचा आनंद घेत असतात, दर्शन घेत असतात. विशेषतः चांगल्या प्रकारचे बैल या ठिकाणी खरेदी करून आमचा शेतकरी वर्ग, शर्यतीवाले, जास्तीत जास्त शर्यतीवाले जास्त असतात आता, पण चांगल्या प्रकारच्या यात्रेला हे मूर्त स्वरूप येते. 15 दिवस किमान चालते. सकाळी आलो तेव्हा इतकी गर्दी नव्हती, पण आम्ही सकाळी नाश्ता करायला बसलो ना, तेव्हा ते म्हणाले की गर्दी नंतर खूप होणार आहे. तर गर्दी जर बघती ना तुम्ही, तर ही आता गर्दी वाढत चालली आहे. इकडे पण तुम्ही बघतील, मागे पण बघतील ना, गर्दी तुफान होत चालली आहे. आता तर हळूहळू संध्याकाळ होते, पण
जशी जशी अजून संध्याकाळ होईल ना, रात्र होईल ना, तर ह्या जत्रेचा जो माहोल, जो उत्साह आहे ना, तो नेक्स्ट लेवल असेल. मग अशी आम्हाला एसटीत भेटले ना सकाळी, ते काका भेटले, भाईंदरचे ते पण. प्लास्टिकचे नाही आहेत हे. कौन सा मटेरियल बोला? कपारिया कंपनी का. कपारिया कंपनी का, लेकिन मटेरियल कौन सा है? फाइबर का. फायबरचे हे डफ आहेत आणि ते किती आपटतात ना, तर क्या भाव है? ये 450 जोड़ी है. 450ला जोडी आहे. और ये वाला ये 250 एक है. 250ला एक आहे. म्हणजे बरं आहे ना, कांदे बिंदे ठेवायला वगैरे असं काय वेगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी चांगलं आहे आणि मजबूत आहे जरा. हे डफ आहे ना? हाँ ये टफ. पण मजबूत आहे. हे काय प्राइस आहे? 250 रुपये. 250 रुपये. 250 रुपयाला आहे. आणि इथे तुम्हाला असं बघा, त्याच्यामध्ये पण आपण आपले बोलतो ना, कपडे वगैरे धुवायचे कपडे वगैरे ठेवू शकतो किंवा कांदे वगैरे आपण अशा गोष्टी स्टोर करू शकतो. तिथे अशा बादल्या वगैरे आहेत, बसायला पार्ट वगैरे आहेत आणि हा असा एक फ्लॅट पार्ट आहे. तर इथे ना अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. क्या नाम आहे आपका? जीतूबाई. जितूबाई. मजबूत आहे, केवढे आपटतात आहे. म्हणजे आपल्याला अशा वेगवेगळ्या बोलतो ना वस्तू इथे मिळतात आहे. पाटा आणि वरवंटा. चला आम्ही बघायची पाटा वरवंटा बघितलं ना, त्याची किंमत सांगितली 1200 रुपये पाटा वरवंटा. सो इथे तुम्हाला बघता येईल ना, इकडे तुम्हाला असे कोयते विळे वगैरे या सर्व गोष्टी मिळतील. मावशी या कोयत्याचा भाव काय? या 300ला. हा 300ला. हा 300. कसे भाव ते? 350ला. आणि ह्याचा मला सांगायचा भाव? आपलं 450ला आहे. 450. त्याच्या बाजूचा आपलं आहे ना, हे 200ला देतो. तर इथे तुम्ही बघतील ना असे हे आहेत. पण हा मोठा कोयता आहे ना, याला काय वेगळं नाव वगैरे आहे? कोयते. इथे असे बघा वेगवेगळे कोयतेत. हा आहे विळा आहे, छोटासा विळा आहे. आणि तिथे अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपल्या, ज्या शेती कामाला पण देखील यूज होतात आणि आपल्या घरगुती कामाला देखील यूज होतात. इथे विळ्या वगैरे आहेत आणि इथे असे तवे वगैरे आहेत. तिथून थोडंसं आपण पुढे आलो ना, हे आहे टोपली मार्केट आहे. तर इथे ना तुम्हाला अशा रंगीबेरंगी टोपल्या, ज्या आपण घर सजावटीसाठी किंवा काही आपल्या वस्तू ठेवायच्या असतील त्यासाठी पण ह्याचा उपयोग होतो. आणखीन इथे बऱ्याच अशा टोपल्या आहेत. बघा इथे मोठी साईज आहे ही आणि इथे ही अशी साईज आहे. ह्याचा काय भाव आहे आता? 250 रुपये. 250 रुपये एक. आणि ही 150. इकडेच बनवतात काय? अच्छा बघा इकडे मागे अशा टोपल्या बनवतात. आणि हा काय म्हणजे फायबरचा नसतो बघा, एकदम ओरिजिनल बांबूचा आहे ना? म्हणजे ना ओरिजिनल बांबूचा. फायबर नाही याच्यात. फायबर नाही ना? त्या फायबरच्या वेगळ्या असतात ना? फायबरचा वेगळा असतात. पात्या बांबूच्या ऑइल पेंटचा कलर लावलेला. अच्छा, म्हणजे ह्या पात्या सर्व ह्या बांबूच्याच आहेत. पूर्ण बांबूचं मटेरियल आहे, फक्त ह्याला ऑइल पेंट लावलंय आणि जरा रंगरंगोटी केलेली आहे. पण बघायला खूप छान वाटते. आणि आता आपण आलोय बैल बाजार मार्केटमध्ये. तर बैल बाजार मार्केट आतापर्यंत तुम्ही फक्त म्हणजे बैल खरेदी विक्रीसाठी आलेली पाहिली असतील, पण इथे ना ह्या जत्रेत आहे ना सगळं बैलाचं जे जे सामान लागतं ना सजावटीसाठी वगैरे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. आणि तुम्ही बघतील ना अशी माझ्या मागे अशी रंगीबिरंगी दुकानं सजली आहेत. तर आपण एक एक वस्तू जाऊन बघूया. चला इथे अशी बघा जे जे काही सामान आहे ना, त्याचे रंगीबिरंगी लागले. बैलांच्या गळ्यातल्या घंटी वगैरे आहेत. बैल बाजार एक्सप्लोअर करायचं आहे. चलो हे बघा इथे सगळं सामान तुम्हाला तेच दिसते बैलांच्या सजावटीचे. आणि इथेच कुठेतरी आपल्या पुढे बैल बाजार आहे. मित्रांनो तुम्हाला मी बोललेलो ब्लॉगमध्ये की मी तुम्हाला ना अशा जुन्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर इकडे मी जसं आलोय ना तसे ना मला बघा ह्या जुन्या काळात वापरल्या जाणाऱ्या ह्या लाकडाची उकळ ही, आणि ही उकळ दिसली म्हणून जरा बोललो ह्याचा व्हिडिओ घे आणि तुम्हाला दाखवूया की पूर्ण लाकडाची आहे आणि याला असे वेगवेगळे कलर केलेत. आणि हा मोसेचा जो दांडा असतो ना तो पण जसा आहे तसाच आहे आणि एवढं खोल आहे. म्हणजे पहिला कसं ते धान्य वगैरे वाटायचे ना ते ह्या मोसळीमध्येच वाटायचे. जेवढं मला जुन्या गोष्टी दिसतात आहे ना तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा ट्राय करते आणि एक एक गोष्ट शोधून काढतो. तर किती किंमत आहे याची? 2,500. तर याची किंमत आता दादाला विचारली मी तर 2,500 तो म्हणालेला आहे. अच्छा, म्हणजे सगळ्या उकळ जेवढ्या विकायला होत्या ना तर त्या सगळ्या विकल्या गेल्यात आणि एक शेवटची फक्त बाकी आहे. बघा या जुन्या काळी ह्या अशा काही उकळी वापरायच्या. मागे हे काय लावले? हे लोखंड आहे. लोखंड आहे ना? झिजू नये म्हणून. बारीक होत. अच्छा, आणि हे कुठल्या लाकडापासून बनवलं जातं? हे आपलं बाबळीच्या लाकडापासून. बाबळीच्या लाकडापासून हे उकळ बनवली जाते, नाहीतर खैराच्या. बाबळी नाहीतर खैराच्या झाडापासून हे बनवलं जातं. अच्छा, ही उमराची आहे काय? उमराच्या ते खोडापासून. हे पूर्वी वापरायचे ना?
आता आम्ही ना बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर करून आलोय आणि आता आम्ही पोहोचलोय बैल बाजार मार्केटमध्ये पोहोचलोय. जाऊया आतमध्ये आणि असा हा बैल बाजार पूर्ण एक्सप्लोर करूया. तर हे बघा, हे असे तुम्हाला वेगवेगळे सुंदर सुंदर असे बैल पाहायला मिळतील. नंदी महाराज हे सगळे आहेत, नंदी आहेत आणि सगळे रेसिंगचे आहेत वगैरे वाटतं. तर आपण थोडंसं लांबूनच यांना शूट करूया. पूर्ण ब्लॅक आहे आणि त्याच्यावरती व्हाईट असे पॅचेस आहेत, दिसायला पण खूप सुंदर आहे. बाबा सावकाश सावकाश, छान आहे दिसायला. कुठल्या जातीचे रे, कुठल्या जातीचे बैल आहेत? खिलार किल्ला जातीचे बैल आहे. पॅटर्न बघ कसे आहेत. असं पूर्ण ब्लॅक आहे, पूर्ण ब्लॅक आहे आणि मध्ये व्हाईट आहे आणि मध्ये व्हाईट पॅचेस आहेत. बघ, घेतले का विकायला आले? विकायला आपण जोडीचे 85,000. 85,000ला जोडी आहे. कशासाठी शर्यतीसाठी बैल शर्यती शेतकरी सब चलेगा. अरे भाई सब दौडेगा. चले, आपल्याला बोलायचंय गणपती बाप्पा. या जोडीची किंमत आहे 90,000, 90,000. गणपती बाप्पा मोरया. चला, मसा यात्रामध्ये येऊन आपल्याला म्हशी देखील पाहायला मिळाला. ही आहेत म्हशीची पारडं आहेत. हे बघा, इथे लाकडाच्या वस्तू मस्त मस्त आहेत. ही गाडी आहे ना? हां, कशी दिली भावी? 200 रुपये. हां, लहानपणीच्या या सर्व आठवणी आहेत. आणि पोलपाट आहे, ही एक गाडी. हे पीठ मळायचं आहे ना, भाकरी वगैरे बनवायचं ना, तर हे भाकरी बनवायचं भांडं. हे पूर्वी यूज व्हायचं, म्हणजे पूर्वीच्या ज्या आजी वगैरे असायच्या ना, ते ह्याच्यामध्ये भाकरी वगैरे थापायच्या. आता परत आली आहे, त्यामुळे याचा जेव्हा कोण जास्त वापर नाही करत. सही आहे. पण सही, हे अशा एवढ्या बघा, म्हणजे एवढ्या मोठी भाकरी बनवू शकते. आणि हे पोलपाट आहे. इकडे पण अशा, ते पण तेच, हे पण पोलपाट आहे. आणि हे असं ह्याच्यामध्ये पीठ ठेवायचं, पिठाचा गोळा, आणि भाकरी थापायची. ह्याची काय किंमत आहे? 1900. घेऊ तसं भाव कमी होतो. 1900 रुपये. जसा घेऊ तसं साईज प्रमाणे भाव होतो. हे बघा, लहान मुलं जर आली ना या जत्रेमध्ये तर तुम्हाला इकडे घेऊन येतील, कारण की इकडे लहान मुलांच्या आवडीच्या गोष्टी मिळतात. त्या म्हणजे बॅट वगैरे मिळतात. ह्या पण अशा लाकडापासून बनवलेल्या बॅट्स आहेत. मोठ्या पण आहेत आणि छोट्या मुलांसाठी देखील आहेत. या मंदिरात गेलेलो आपण सकाळी दर्शन घेण्यासाठी. आणि आता आपण निघतोय बाहेरसाठी. बऱ्यापैकी मी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की बऱ्यापैकी तुम्ही पाहिली असेल मसा यात्रा आपल्या कॅमेरा थ्रू, रवीच्या थ्रू, आणि तुम्ही देखील ह्या मसा यात्रेमध्ये माझ्यासोबत असाल असा तुम्हाला एक्सपिरियन्स देखील झाला असेल असा मी प्रयत्न केलाय. बघूया अजून बाहेर जाईपर्यंत काय भेटतं. जर काय दिसलं तर ते पण तुम्हाला दाखवेन. तर तुमच्यापैकी कोण या मधली जी राईड आहे बोटवाली त्याच्यामध्ये कोण कोण बसतंय नक्की कमेंट करून सांगा. आमची मसा यात्रा फिरून झाली आहे आणि इथे एसटी आहे. तर इथे असं एसटी थांबवल्या आहेत, ज्या जादाच्या गाड्या वगैरे आहेत ना, तर इथे स्टॉप दिलाय आणि इथे अशा लाईन्स लावून आपल्याला एसटीने जायचं. कल्याण आहे, मुरबाड आहे, आपण जाऊ शकतो. आय लव्ह